नको बोल त्याच्यामध्ये कट कर. झालंय ऑलरेडी. कालच आम्ही हे डिस्कस केलं. माय ड्रीम डेस्टिनेशन जापान. ऑब्विसली मला जपान खूप आवडतं, खूप जास्त. ते तुमची कोणती फेवरेट कंट्री आहे, फेवरेट डेस्टिनेशन आहे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुला अजून काय एक्स्ट्रा मला क्वेश्चन विचारायचे? माझं फेवरेट व्हेजिटेबल सांग बरं. इज अ फेवरेट व्हेजिटेबल शेपू. गाईज हे स्क्रिप्टेड आहे. हिला काल माझी तिने किती गेस केला माहिती का? तिचं स्वतःचं व्हेजिटेबल काय माहिती का? मी तिला विचारलं तुझं व्हेजिटेबल कोणतं फेवरेट आहे, ती काय म्हणती चणे. मग चणे व्हेजिटेबल्स मध्ये नाही आहेत. ते सुकल्यानंतर ते डाळ बनते जायची. जेव्हा ते व्हेजिटेबल असं तवा नाही पण मला ते बनत. ग्रीनच आवडतं. ती लिटरली काल ते बोलली मला, इतकं हसायचं होतं. आम्ही काल सर्व एकदम, तिला हे पण माहिती नव्हतं की मला कोणतं आवडते. ती किती नाव होती, कारलं बोलली. ती कारलं आम्ही कधीच बघितलं पण नाही घरात बनल्याच्या नंतर. आम्ही डायरेक्ट रात्री येऊन बघते आणि जेव्हा रात्री बनतं तेव्हा जेवते. मी कारलं खाऊ शकते, अवॉइड करते मी खूप जास्त कारलं. आणि हिने माझ्याबद्दल नाही सांगितलंय पण मी कुक पण करते. जेव्हा मला जॉब नव्हता तेव्हा मी पूर्ण लॉकडाऊन मध्ये मी स्वयंपाक बनवलेला आहे. आणि हे आतापर्यंत ती ऐकवते आम्हाला. त्यानंतर पण बनवलंय खूप वेळेस. पोळ्या बनवल्याय तू? हा, मग ते काही काम नसतं का? दोन 2020 लय कठीण गेला आमचा. लय गरीब होतो आम्ही. हिने सांगायचंय. आजकाल लोकांना सिम्पॅथी दाखवणाऱ्यांचा लय राग येतो. मला स्वतःच येतो सिम्पॅथी दाखवणाऱ्यांचा राग. आम्ही एवढा गरीब होतो की आम्ही बर्गर आणि पिझ्झा. आम्ही एवढे गरीब होतो ना, आम्ही बर्गर आणि पिझ्झा खायचो गाईस. रोज आम्हाला बर्गर आणि पिझ्झा खावा लागायचा. आम्ही इतके गरीब होतो. आणि आम्ही एवढे गरीब होतो का आमच्या फ्लॅटच्या वरती आम्हाला प्लेन यायची स्कूलमध्ये ड्रॉप करायला. आणि इतके आमिर होतो, सचिवती आम्ही नेतो. आम्ही इतके गरीब होतो ना गाईज, लिटरली तुम्हाला काय सांगू. आम्हाला नाही का सकाळी जेवायला पण भेटायचं नाही माहिती. आम्ही पोहे टिफिनला घेऊन जायचो आणि तिकडे जाऊन आमची मम्मी ना टिफिन मध्ये डोसे. नाही गाईज आम्ही है ना ब्रेकफास्टला लंच खायचो आणि लंचला डिनर करायचो आम्ही. सॉरी, दिस इज अ जोक. नो. सांग बरं माझं फेवरेट कार्टून कोणतं आहे? निंजा हातोडी अग्नी घर आया यार. ते स्वतःच आहे तुझ्या, माझं नाही. म्हणजे मला आवडायचं. इला डोरेमॉन आवडतं. फिर से गलत. शिनचैन प्यारा प्यारा, शिनचैन प्यारा प्यारा, ये है अपना दोस्त. मेरा नाम ही सिजान है, मैं शरारत से भरा, बड़ी मुश्किल से बड़ी, मेरी फैमिली तुम्हारा. पुढचं बोल. Come on baby, come on baby. बस एवढेच आहे. आओ करे डान्स शुरू, जूम से हुए डान्स. ऐक ना दीदी, तो तुला मार्को छान ही जी हे करता ना गोष्ट, मी तेव्हा खूप लहान होते म्हणून मला मार्को छान इतकं आठवत नाही. कोणालाच लक्षात नाही आले ते आजपर्यंत. फक्त मी हा करत गेले घरामध्ये. मला खरंच आवडत नाही. मला उलट परमॅन तरी आवडतं, थोडं आठवतं. मग आता कारण मी त्याचे एपिसोड बघितले रिटर्न, तो आठवतो. ब्लू रकून, तो ब्लू आणि त्याची ती राहते छोटी ससा राहते का मंगूस राहते काय लोमडी. रिसेंटली जो केस झालाय सिया आणि केतन अग्रवालचा, याबद्दल तुला काय म्हणायचंय?
मला पहिली गोष्ट त्या सियाला नाही का, जेव्हा ती मला भेटली ना, त्या 2 कानाखाली ठेवून द्यायचे पहिली गोष्ट तर. जर का बाई तुला नाही झेपवत, जर का नाही होते, नाही आवडत आहे, तर दे ना सोडून. कशाला बिचारायच्या मम्मी पप्पाला त्रास द्यायचा. हा, जर का भेटतोय तर करायचं, जर का नाही आवडत तर सोडायचं. असं पण कोणता तुझा बॉयफ्रेंड पण व्हायला जाणार होता. आणि मला सर्वात शॉकिंग गोष्ट ही वाटती की तिला एक दुसऱ्या व्यक्तीला मारणं हे सोपं वाटलं त्याला सोडण्यापेक्षा. असे लोक एक Nonsense. नंबरचे क्रिमिनल असतात. आणि जेव्हा पण आपल्याला जर इनिशियल डेजमध्ये हे सायन्स दिसले ना की हे असं काही करण्याचे पोटेन्शियल आहे, जसं की तो केतन, त्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये समजायला पाहिजे होतं की इनी मला जाणून बुजून धक्का मारलेला आहे. त्याला जर खरं माहित बोलू होतं ना, त्याने तिने त्याला खरं बोलू धक्का ना, दिलाय. नाही खरंच बोलू ना, तो आहे ना तिच्यावर प्रेम करायचा. असं नाही की सर्व नेहमी आम्ही म्हणजे मुलींचंच बोलतो का आम्ही मुलींचं हे करतो, नाही. आम्ही या जे चुकी ना जिथं- गोष्टीमध्ये कोणाला सपोर्ट करण्याची नाहीये. हा, जो जिथं criminal जो गोष्ट- सियाचा बॉयफ्रेंड आहे तो एक मुलगा आहे आणि जी सिया आहे ती एक मुलगी आहे. तर विचार करा, हे दोघांनी मिळून केलेला क्राईम आहे. मी नाही म्हणत आहे जेंडरमध्ये. आता सपोजिटली मी जर विक्टिम आहे, मला माहिती आहे की जर दुसरी व्यक्ती मला हर्ट करणार आहे, मी सावधान होऊन जाईल. ऑब्विसली सिया ही एक सायकोपॅथ मुलगी आहे. कोणी हा थर्ड पर्सन जरी बघेल ना तिने जे केलंय ते, तो एक कोणी पण सायकोपॅथच करू शकतो. जस्ट इमॅजिन करा, तिला कोणाला तरी मारणं हे जास्त सोपं वाटतं सोडून देण्यापेक्षा. सोडून देण्यापेक्षा. एक्झॅक्टली. मला तर फक्त भेटली पाहिजे येडपट डोक्याची. काय गरज होती मारायची. ह्या दुनियामध्ये एवढ्या घाणेरड्या गोष्टी घडताय ना, एवढ्या जिथं जिथं जा. ती राखी सावंत कशी बोलते का, सुबह उठो तू ये हो रहा है, सुबह उठा तो वो हो रहा है. जरी आम्ही इथे हसत असो ना, तरी पण त्या टाइमला खूप मोठा शॉक बसतो. कारण ह्या गोष्टी अचानक घडतात. कारण ते खरंच खूप वाईट आहे. क्रिमिनल्सला एवढी जास्त फ्रीडम भेटलीच कसं काय की क्राईम करणं एवढं सोपं झालंय इंडियामध्ये. एवढी फ्रीडम कसं काय भेटली? आपला जो इंडियन ज्युडिशरी सिस्टम आहे ना, तो याला खूप मोठ्यापणाने रिस्पॉन्सिबल आहे. एवढे पेंडिंग केस त्यांना माहिती आहे की काही केलं त्यांनी तरी ते लेट गो करतील. त्या गोष्टी लिटरली हे जे क्रिमिनल्स आहे ना, यांना एक क्लीन चिट मिळत आहे. एक छोटा क्राईम जरी असला ना, यांना लगेच कॉल आउट केलं पाहिजे. जसं आपण सोशल मीडियावर कॉल आउट करतो ऑब्विसली, तसं आपल्याला रिअल लाईफमध्ये कॉल आउट केलं पाहिजे. आपण खूप जास्त आउटरीच दाखवतो सोशल मीडियावर, पण जर आपल्या समोर एखादा पॉवरफुल व्यक्ती आहे आपल्या अराउंडमध्ये, आपण त्याला कॉल आउट नाही करत, ही सर्वात मोठी गोष्ट चुकीची आहे. आपल्या वर्कप्लेसमध्ये आपण काही गोष्टी बघतो, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, भरपूर ठिकाणी. आता माझ्याशी नाही होत सहन, मला जर काही दिसलं मी तिथल्या तिथे कॉल आउट करते कोणत्याही गोष्टी. तसं आपण कॉल आउट केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला, जर हे जग आपल्याला एक बेटर प्लेस बनवायची. कारण हे जर असं चालू राहिलं तर मग आपला एंड नियर आहे. आपला काय दुनियाचाच एंड होणार आहे, मात्र असं वाटतं ह्या लोकांमुळे. दीदी, व्हॉट डू यू थिंक अबाउट आलिया भट्ट? मला कधी कधी असतं ती मी आहे. लिटरली. बट आय लाईक जाकीर हू अंडरस्टँड मी. तुला काय वाटतं जाकीर तुला अंडरस्टँड करतो? जर का कोणती गोष्ट माहिती नाही तर तिच्याबद्दल जास्त हे नाही केलं पाहिजे, टॉन्ट नाही मारले पाहिजे. याच्यात टॉन्ट काय आहे? एवढ्या वर्षापासून तू तिचे मूवीज बघतेस ना, टॉन्ट नाही, मारायचं नाही, तसं नाही. ऑनेस्ट. म्हणजे मी तिच्याबद्दल नाही बोलत आहे. मी तिला जे क्वेश्चन्स विचारतात ना, तिला माहिती नसतात बऱ्यापैकी काय सर्विस ते. तर हा होता आजचा आपला Q&A. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि तुमचे ओपिनियन आमच्यासोबत शेअर करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपण या चॅनलवर असे व्हिडिओज रेग्युलरली आणत राहणार आहोत. तर स्टे ट्यून गाईज, आणि नेक्स्ट व्हिडिओ 2 ते 3 दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. तर बाय.
तर आतासाठी बाय.